काय खात होती म्हणू? काय पाया पड आपल्या गणपती बाप्पाच्या. गणपती बाप्पाच्या पाया पड. इथं उभी राही ना, तुझा लुक दाखवू आपण. आमच्या सईचे केस बघा, सईचं शर्ट बघा, सईचं चित्र आहे, फोटो आहे. लय छान दिसतंय बघा, केस मस्त मस्त दिसतंय बघा. इकडं बाय आता रेडी झाली सई रंगपंचमी खेळायला. पिचकारी का? पिचकारी आहे. हां हो, बसल्या 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 आमच्या सईची पिचकारी. हो, आता आपण पाणी टाकू तिकडे गेल्यावर. राहू दे आता मागेच, आता गाडीवर जायचंय ना आपल्याला. इकडं पाय आता नको झाकण काढू. आमच्या सईचा लुक आजचा. कशी ग? बापरे. ओके. हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आमच्याकडे म्हणजे काही ठिकाणी धुलीवंदनच्या दिवशी होळी सेलिब्रेशन करतात, पण आमच्याकडे रंगपंचमी असते. तर रंगपंचमी आज आहे आमच्याकडे रविवारी, तर 8 तारखेला. आणि आज जागतिक महिला दिन पण आहे. सगळ्या ताईंना मावशींना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी रंगपंचमी. चला तर आपली शेवई सुरू झालेली आहे आणि शेवई करण्यासाठी मी मम्मीकडेच जाते, कारण तिथे मला बहिणी आजी मम्मी त्या सगळ्या काही मदत असतात, तर मी तिकडे जाऊन करत असते. तर चला आता बघू आपण आपली शेवईची प्रोसेस. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चला तर आता मम्मीकडे आले होते, तर त्यांचे आता साबुदाण्याचे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे उपवासाचाच पापड, पण तो वेगळ्या पद्धतीने करणार होतो. तर डिटेलमध्ये काही रेसिपी शेअर नाही केलेली. तर इकडे त्यांनी म्हणजे साबुदाणा वगैरे मी यायच्यात भरपूर काही तयारी केलेली होती ना, त्यामुळे त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त पोहेचा नाश्ता केला. त्यानंतर मम्मी आम्ही सगळे काही पापड वरती करायला गेलो होतो. हे बघा, म्हणजे असं मध्ये गोल करायचं, साईडनी असं गोल करून. तर तुम्हाला पुढे दाखवतेच कशा प्रकारे केलं, आणि जेव्हा आम्ही नेक्स्ट टाईम करू ना तेव्हा डिटेलमध्ये रेसिपी शेअर करेल. कारण काल आहे ना म्हणजे मी थोडी लेट आले, त्यामुळे मी काही रेसिपी शेअर नाही केलेली पापडांची. चकली वगैरे करणार आहे ते पण करेल. आणि चला तर भाऊंनी मस्त आईस्क्रीम आणलेलं होतं, तर आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लं. आणि त्यानंतर आता सईची रंगपंचमी सुरू झाली. सईने मस्त रंगपंचमीचं ह्या वर्षी खूप एन्जॉय घेतला. पहिली थोडी रंगांना घाबरायची. चला तर तिला खाली जायचं होतं, तिला म्हटलं 1-2 फोटो काढ, त्यानंतर तू खाली जा. छान मस्त फोटोंना पोज दिली. आणि गल्लीमध्ये बघा सगळे छान छोटे छोटे मुलं मस्त खेळते. आपली चकली खेळत होती रंग. आम्हीही लहान होतो ना, आम्हीही गल्लीत खूप खेळायचो. खूप रंगपंचमी दिवसभर आमची चालायची. आता थोडं कमीच झालं, तरी आम्ही खूप रंगपंचमी म्हणजे ह्या वर्षी तर पाण्याचीच रंगपंचमी खेळलोय. तर तुम्हाला पुढे दाखवते. थंबनेलमध्ये सांगितलंच तुम्हाला, 5000ची पिचकारी रंगपंचमीच्या दिवशी आली आणि आम्ही तिचं खूप तिच्यासोबत खेळलो. म्हणजे रंगपंचमी पिचकारी म्हणून खूप एन्जॉय केला त्या दिवशी आम्ही रंगपंचमी दिवशी ह्या वर्षी. चला तर आता आम्ही इकडेच सई बघा, सईला किती हौस होती सगळ्यांना रंग लावायची. आणि तिला कोणी रंग लावला का रडायची, म्हणायची मला लावायचं नाही पण मी सगळ्यांना लावणार, असं तिचं चाललं होतं. तर मस्त ती रंगपंचमी खेळत होती. माझं लक्ष होतं तिच्याकडे, वरतून बघत होते मी. आणि चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू. बऱ्याच ताईंनी शेवईची ऑर्डर दिलेली आहे. ज्याही ताईंना अजून गव्हाची शेवई घ्यायची आहे तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर शेवईची पॅकिंग वगैरे कशी असते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करणार आहे. तर ज्याही ताईंना घरगुती गव्हाची शेवई पाहिजे असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. तर एकदम छान आहे. आणि शेवई कशा प्रकारे केली जाते ते पण तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये मी. आणि इकडे बघा सई मस्त पिचकारीसोबतही आता खेळते. तर तिला पिचकारी म्हणजे ही मागच्या वर्षीच घेतलेली होती, सांभाळून ठेवली होती तिने. तर ती म्हणते दरवर्षी नको मम्मा. तर तिला म्हटलं होते, तरी म्हणजे खूप समजदार आहे. आणि चला तर इथे छोटे छोटे मुलंही तिच्यासोबत खेळायला आलेले होते. हे बघा सगळ्या माझ्या बहिणी मस्त रंग खेळत होत्या. तर त्यानंतर मावशीन ते पण आले घरी. तर चला पुढचा व्हिडिओ बघा. कितीची पिचकारी घेतली आहे?
पाहिली ना सईची पिचकारी पाय. सई माहिती तिकडे सई नाही घरात गरबड नको करू. तर आम्ही सगळे बोलण्याच्या नादात होतो आणि सईने पिचकारीने सौरभ भवन यश व पाणी उडवलं. चला तर आता आमची रंगपंचमी सुरू झाली. यावर्षी आम्ही खूप पाण्याची रंगपंचमी खेळलो. हे बघा ही आहे ना, हे सौरभने ना म्हणजे आपलं वॉशर आहे ते मागवलेलं होतं. तर पिचकारी म्हणून त्याचा आजच्या दिवशी यूज झाला. तर मावशी होती रंगपंचमी घ्यायला आमच्यासोबत. तर मस्त इकडे ना टपामध्ये नळी वगैरे टाकून मस्त आम्ही त्याच्याने त्याचा एकदम असा फवारा होता ना मोठा, तर खूप छान वाटायचं. हे बघा खूप ओलही व्हायचं, जास्त पाणी नव्हतं लागत, म्हणजे जास्त वेस्ट पण नव्हतं जात पाणी. चला तर इकडे बहिणी खूप एन्जॉय करत होत्या. त्या पण आता वरती आल्या. सईला तर खूप आनंद होत होता पाणी खेळायला. चला ही बघा, ही आहे आमची 5,000ची पिचकारी. 5,000च्या पिचकारीसोबत ह्या वर्षीची रंगपंचमी खूप छान सेलिब्रेशन झालं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर मम्मी आणि मी पण आलो. तर हे बघा, तर आता वहिनी त्यांची तर सुरूच झालेली होती. त्यानंतर सगळ्यांनाच ओलं केलं. मावशी काही जास्त ओली झाली नाही. आम्ही सगळ्यांनी रंग लावले. ते कोरडे कलर होते पण ते पाण्याने ओली होऊन ते घालायला लागत होते. आता मावशी माझ्याकडे आली होती लावायला, तर मी पूर्णच कोरडी होती, मी काय अजून सुरुवात नव्हती केली. तर मला हे रंग लावला. सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा. तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा. इकडे मी आता सगळ्यांनाच कलर लावते. त्यानंतर पूर्ण ओलं झालो ना, म्हणजे चेहऱ्याचा रंग पण जात नव्हता. तुम्हाला पुढे दाखवतेच आमचे चेहरे कसे झाले.
चला हे बघितलं ना, असा फवारा होता त्याचा. तर जास्तही काही पाणी नव्हतं लागत आणि मी खूप एन्जॉय केला या रंगपंचमीचा. तिकडे डीजेचे गाणे होते त्यामुळे मी म्यूट केलेले आहे. हे बघा यश पण होता, तो त्या फवाऱ्याने डायरेक्ट आम्ही पळून जायचो, पण खूप मजा आली. सई बघा, सईला इतकी मजा येत होती रंगपंचमीला, फक्त नाचत होती. कारण त्या तिकडे डीजे होता ना, तिकडे ना गाण्याचा आवाज आमच्यापर्यंत पण यायचा, म्हणून कॉपीराईट आलं असतं, त्यामुळे मग म्यूट केलेले आहे. आणि हे बघा, तर आता वहिनी पातलींनीच रंगपंचमी त्याचं सुरू झाली. त्या म्हणत्या फवाऱ्यांनी नका, मजा नाही येत आणि बादलीने मजा येईल. तर चला, यशलाही खूप ओलं केलं, आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. हे बघा माझा चेहरा, आणि हा कलर ना सुका होता, तो डायरेक्ट म्हणजे ओला न करता लावल्यानंतर तो चिटकत ना, म्हणजे गेला असता, पण आम्ही ओल्या पाण्यामध्ये ते कलर आमचे तसेच राहिले ना, आमच्या चेहऱ्याचा कलरच जात नव्हता. माझं तर चेहऱ्याचा कलर तसाच आहे. सईचा तरी थोडासा काढला मी, कारण त्यानंतर सईला मी लगेच आंघोळ घातली. त्यानंतर आम्ही सगळे फ्रेश झालो आणि मिस्टरांनी केकची ऑर्डर दिलेली होती, तर मग मिस्टर पण आले होते नंतर, तुम्ही बघा पुढे. तर ते ड्युटीला गेले होते सकाळी. आणि सासूबाई कुठे आहे, तर सासूबाई पण आता आहे ना त्यांच्या भावाच्या घरी गेलेल्या आहे, म्हणजे मामांच्या घरी गेलेल्या आहे ओतूरला. त्यानंतर त्या सुरतला जाणार आहे. आता तुम्हाला त्या काही 7-8 दिवस व्हिडिओमध्ये दिसणार नाही. आणि चला, तर आता आमच्या उन्हाळ्याच्या वस्तू ही सुरू झालेल्या आहे. तर आता आणि इकडे चला, आमचे सगळ्यांचे हसी मजाक चालू होते. त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले. तर 5:30 पावणे 6 वाजता मिस्टरांनाही कॉल करून बोलवलं, काहीतरी कारण सांगितलं असं आम्ही की या काम आहे असं तसं, आणि त्यानंतर त्यांनाही बोलावून घेतलं. पण त्यांच्याही कंपनीमध्ये ना खूप रंगपंचमी खेळले, तर ते पण पूर्ण रंगाचे होते. पण ते घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करून आले. त्यानंतर इकडे मम्मीही चेंज करून आली, तरीही तिला आम्ही कलरच लावला. तर सई तर ऐकवणंच ऐकत नव्हती. हे बघा, सईचं चाललं होतंच, याला रंग लाव, त्याला रंग लाव, याच्यावर पाणी टाक, त्याच्यावर पाणी टाक. चला, तर आता मिस्टर पण आले होते, तर मिस्टरांना पण खूप ओलं केलं. ते तर आवरून आले होते. ते म्हणते मी कंपनीतून खूप रंग खेळलो होतो, तर खूपच रंगांनी भरलेलो आहे, मला आता कलर लावू नका, ओलं करू नका. पण कोणीच ऐकलं नाही. आम्ही सगळ्यांनी त्यांना परत खूप भरवलं. पुन्हा त्यांना आंघोळ वगैरे करायला लागली, कपडे चेंज करायला लागले. आम्ही तर सगळे ओलच होतो. इकडे यश म्हणत होता यांच्यावर पाणी टाका, पाणी टाका. माझं चाललं होतं का मला कलर लावू द्या, कलर लावू द्या, अशी आमचे मग त्यांना शेवट त्यांना सगळ्यांनीच ओलं केलं. म्हटले जाऊ द्या, कलर नका, पण तुम्ही पाण्याने तरी ओलं व्हा. त्यानंतर मग सगळ्यांनीच त्यांना पाण्याने ओलं केलं. चला, तर आम्ही सगळ्यांनी मस्त फ्रेश झालो. त्यानंतर मस्त गरमागरम पावडे तळले वहिनींनी. इकडे वहिनींचं तळणं चालू होतं. त्यानंतर इतकं ओलं झालं होतं, थंडी वाजायला लागली होती. त्या थंडीमध्ये मस्त गरमागरम काहीतरी खायचं होतं. तर मग मम्मीने त्यांनी पाव वगैरे आणले, मग आम्ही पावडा तळला. त्यानंतर सुवर्ण मावशीन ते पण आलेले होते, पुढे तुम्हाला दाखवतेच. वहिनी म्हणत होत्या यावर्षीची रंगपंचमी खूपच खेळलो, खूपच ओलं वगैरे झालं होतं ना. पाण्याची रंगपंचमीला मजाच येते, कलर तरी कधी कधी निघत नाही, काही कलर मग थोडासा आपण बोर होऊन जातो. इकडे टी व्ही पाहता पाहता आमच्या सगळ्यांचं खाणं चालू होतं. त्यानंतर इकडे आम्ही म्हणजे आमचं थोडंसं
शेवईबद्दल थोडे आमचे पॅकिंग वगैरे कसं असणार काय सगळं काय आम्ही बोलत होतो. तर पॅकिंग तर एक नंबर असणार आहे आपल्या शेवईची. चला तर इकडे मी मस्त केश वगैरे वॉश केले होते. हे बघा माझ्या चेहऱ्याचा तर काकांना सासऱ्यांना जास्त जीव आहे. थंड गार गार पाण्यात रंगपंचमी खेळलो ना त्याच्यामुळं गरम होतंय. थंडी कशी वाजली होती. तुझा माझाच कलर गेला नाही. दाजींचा गेलाय बरचसा गेलाय तुमचा. तुम्ही आपल्या घरून आले तेव्हा जास्त भरेल होते. हा आम्ही काल म्हणायचं बस ना तिथं. सोनी जवळ जागा आहे नाही बरोबर आहे बस. बसले पाहिजे म्हणून तर तिकडे तू सरक आता सेलिब्रेशन आम्ही सगळ्या महिला गोळा झालेले इकडं. मुली महिला सगळ्या आणि सई आता केक कट करणार आहे. चला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच मिस्टरांना. आमचा खूप मोठा बावला झाला पण आमचा टेबल अजून यायचा उशीर आहे. पंचपात्री सौरभच्या पसंतीच्या घरीच आहे त्याच्यावर थोडा वेळ लागू राहिलाय अजून यायला. आपल्या कोणाकडेच टेबल नाही ना. नाही ना कोणाकच नाही. मावशीकडे नाही मामाकडे नाही कोणाकडे नाही. अरे बापरे एवढंच आहे तुला. कोणाला आणले साक्षी कोणाला दिला. ए घ्या तुम्हाला ती अशी आणून राहिली वाटतं. सईचा चमचा पाणी चमचा आणायला गेली ग. चमचा पाणी आणायला गेली. चला त्यानंतर केक वगैरे खाल्ल्यानंतर घरी गेलो. तर आई काही नव्हत्या घरी. तर तुम्हाला सांगितलं त्या गेल्या आहे आता सुरतला. तर इकडे आम्ही मस्त आहे ना सगळ्यांनी फोटो काढले. तर आम्ही आता सगळ्या लेडीज आले होतो बाहेर जेवण करायला. या सगळ्या काय आमच्या इथल्या म्हणजे बिल्डिंगमधल्या सगळ्या काही लेडीज आहे. तर वुमन्स डेचा सगळ्या बोलल्या आज आपण बाहेर जाऊ कुठेतरी छान असं सेलिब्रेशन करूया. तर मग आम्ही आलो होतो पण इथे पंचवटी हॉटेलला आलो. तर इथे खूप गर्दी होती. वेटिंग 1-1.5 तास सांगितलं. त्यामुळे मग आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो. बरेच हॉटेल बघितले. सगळ्याच ठिकाणी गर्दी होती आजच्या दिवशी कारण आज रंगपंचमी मॅचही होती आणि वुमन्स डे पण होता. त्यामुळे सगळ्याच महिला आता वुमन्स डे सगळेच सेलिब्रेशन करतात. तर आम्ही पण आलेलो होतो छान मस्त आमच्या गप्पा टप्पा मारता मारता. मसाला पापड सांगितला होता तर मसाला पापड चाललं होतं खाण्याचं आणि फोटोशूटही त्यानंतर ऑर्डरही दिलेली होती. आणि इथे पण आज आम्हाला चायनीज खायचं होतं. तर चायनीजही संपलेलं होतं कारण सगळेच घरी आजच्या दिवशी पार्सल नेतात. आजचा आमचा वुमन्स डेचा दिवशी खूप म्हणजे छान गेला मस्त गेला. सगळेच लेडीज सगळेच खूप एन्जॉय केला. घरीही आम्ही केक कट केलेला होता. मस्त काजू मसाला सांगितलेला होता. पनीर अंगारा सांगितलेला होता. व्हेज मराठा सांगितलेला होता. भाज्यांची टेस्ट पण खूप छान होती. मस्त गरमागरम रोट्या आल्या. त्यानंतर आमचं सगळ्यांचं पोटभर जेवण झालं. आणि घरी पण मी पार्सल घेऊन गेली होती मस्त शेवभाजी कारण मिस्टरांची फेवरेट शेवभाजी आहे ब्लॅक शेवभाजी आणि रोट्या. तर
मी घरी घेऊन गेलेली होती. मग घरीही मामांचं त्यांचं जेवण झालं. चला तर मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आजच्या दिवशी आपण विन पण झालो. आम्ही येताना मस्त फटाके वगैरे वाजत होते, तर ते पण तुम्हाला थोडंसं शूट केलेलं आहे ते पण दाखवते. सगळ्यात तुम्हाला हाय करताय, तर चला त्यांना सांगत होते तुम्ही मस्त पोटभर जेवण करा. चला तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. चला सगळ्या ताईंना बाय बाय.